हाय हॅलो नमस्ते. आज आपण बघणार आहोत गवारची झटपट अशी भाजी. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. इथे मी घेतलेली आहे एक कढई, ती आपण व्यवस्थित तापवून घेऊया. गॅस इथे थोडा मोठाच ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याकडे व्यवस्थित तापेल. त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया एक पळी तेल. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे एकच पळी घातलेला आहे. तर आपण व्यवस्थित तेलाला तापू देऊया. तेल व्यवस्थित तापल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये लसूण ॲड करून घ्यायचं आहे. त्यासाठी तेल व्यवस्थित तापवून घेऊया. इथे मी थोडासा बारीक कुटून घेतलेला लसूण ॲड केलेला आहे. त्याला व्यवस्थित परतवून घेऊया. एक 2 मिनिटे इथे आपण लसणाला परतूया. लसूण व्यवस्थित परतून झाला. तो थोडासा असा ब्राऊन झाला पाहिजे, त्यामुळे त्याचा कच्चापणा निघून जाईल. थोडासा ब्राऊन वाटला की आपण त्याच्यामध्ये आपली स्वच्छ धुतलेली गवार ॲड करूया. इथे मी गवार कच्चीच घेतलेली आहे, शिजवून वगैरे घेतलेली नाही. ही पटकन अशी बनणारी रेसिपी आहे. काही हिच्यामध्ये मसाले वगैरे आपल्याला ॲड करायची गरज नाही, त्यामुळे हिला खारी गवार असं म्हणतात. माझ्या मुलांना खूप आवडते, त्यामुळे मी इथे नेहमी ही भाजी बनवत असते. त्यामुळे मी गॅरंटी देते की ही तुम्हाला देखील आवडेल. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. इथे बघा आपल्याला गवार व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता मी इथे अर्धा चमच इतकं मीठ ॲड करते. मीठ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. व्यवस्थित मिक्स करूया. इथे आपण व्यवस्थित परतवून घेऊया. आपल्याला प्रत्येक थोड्या वेळानंतर 1 ते 2 मिनिटानंतर गवार व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे ॲड करायचं नाही. फक्त आपल्याला तेलावरच परतवायचे आहे. त्यामुळे थोड्या वेळानंतर तुम्ही फ्लेम कमी जास्त करून तुम्ही परतवून घेऊ शकता. झटपटीत बनणारी रेसिपी आहे. तिच्यामध्ये आपल्याला मसाले वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे. हळद देखील मी इथे घातलेली नाही आहे. फक्त अशी लसणावर अशी परतवून घ्यायची. फक्त लसूण घातलं तरी चालेल. मी इथे थोडंसं आता इथे आपण थोडं त्याला वाफ देऊन घेऊया. एक छान वाफ काढली की आणखी थोड्या वेळानंतर तिला आपण परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून ती अशी तळाशी लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक 1-2 मिनिटानंतर आपल्याला तिला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे बघा मी 4-5 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. मी आज या प्रकारे करत आहे. नेहमी फक्त मी लसणाचीच करत असते, पण थोडंसं इथं तिखटपणा हवा, त्यामुळे थोडंसं मिरच्या घातलेल्या आहेत. कापून घातलेली नाही आहे, फक्त मिरचीला स्प्लिट केलेली आहे. आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला थोडंसं टोमॅटोला वाफ देऊन घ्यायची आहे. त्यामुळे मला मी त्यावर आता झाकण ठेवणार आहे. थोडंसं 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया. ओपन करून दाखवतो.
बघा अशी वाफ निघली की मग एक वेळेस टोमॅटो घातल्यानंतर आणखी एक वेळेस अशी मिक्स करून घ्या. एरवी मी याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरची घालत नाही, कारण माझ्या मुलांसाठी मी बनवते ना फक्त लसणाचंही बनवते, तर त्यांना हे खायला खूप आवडते. वरण भात असो किंवा आपली पोळी देखील असली त्यासोबत पण खूप छान लागते. एक वेळेस नक्की करून पहा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. एक सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुम्हाला असं सिंपल आणि युनिक अशा रेसिपी माझ्या चॅनलवर